Good morning, student. Welcome to e-learning program. In last period, we have discussed probability distribution, in which definition of random variable, then types of random variable, then probability mass distribution function, and cumulative distribution function. तर हे जे पॉईंट आहेत हे पॉईंट आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये थेरॉटिकल जो भाग आहे तो आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेला आहे. आता हे जे लेक्चर आहे त्यावरती काही एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल आपण आजच्या पिरियडला एक्सरसाइज आहे 7.1. क्वेश्चन आहे लेट कॅपिटल X रिप्रेझेंट the difference between number of head and number of tails obtained when coin is tossed 6 times. What are the possible values of X? आपल्याला काय करायचंय तर what are possible values of X? त्या Xच्या आपल्याला काय करायच्या व्हॅल्यू फाइंड करायची. परंतु X काय दिलेला आहे X रिप्रेझेंट्स the difference between the number of heads and number of tails obtained परंतु when coin is tossed 6 times. मग पाहू आपण सोल्युशन कसं लिहायचं. when a coin is tossed 6 times, when coin is tossed 6 times, the number of heads can be number of heads can be 0, 1, 2, 3, 4, 5, 6. The number of head can be 0 म्हणजेच 6 टाइम जर कॉइन आपण टॉस केला तर त्यामध्ये 0 म्हणजेच नो हेड असणारे म्हणजे 6 असे असणारे टी 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 असे 6 टाइम्स कॉइन असणारे म्हणून त्या 0. मग त्यामध्ये 1 म्हणजेच 1 हेड असणारा, 2 म्हणजेच 2 हेड असणारे, 3 म्हणजेच 3 हेड असणारे, 4 म्हणजेच 4 हेड असणारे आणि 5 म्हणजे 5 हेड असणारे आणि 6 म्हणजेच 6 हेड असणारे. त्यानंतर the corresponding number of tails will be, जर 0 हेड असतील तर करायला किती 6 काय असतील टेल असतील. 1 हेड असेल तर 5 काय असतील टेल असतील. 2 जर हेड असतील तर 4 काय असतील टेल असतील. 3 हेड असतील तर 3 काय असतील टेल असतील. 4 हेड असतील तर 2 काय असतील टेल असतील. 5 हेड असतील तर 1 काय असेल टेल असेल आणि 6 हेड असतील तर 0 टेल असतील म्हणजे नो टेल असतील. म्हणजेच पहिली पॉसिबिलिटी थोडक्यात सांगायची असेल तर कसं 4 टाइम्स H 4 टाइम्स T 8 टाइम झाला, परंतु आपल्याला 6 टाइम म्हणजे 6 टाइम्स H 6 टाइम्स H असू शकतात, 6 टाइम्स T असू शकतात किंवा 3 टाइम्स T 3 टाइम्स H असे असू शकतात. म्हणजे अशा पॉसिबिलिटी. मग त्यामध्ये हेड येण्याची जी पॉसिबिलिटी आहे म्हणजेच X 0, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि मग करस्पॉन्डिंग नंबर ऑफ टेल विल बी 6, 5, 4, 3, 2, 1, 0. Therefore X can takes the values. X can takes the values. परंतु X काय आहे डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ हेड्स अँड नंबर ऑफ टेल्स. म्हणजे 0 मायनस 6, 0 मायनस 6 किंवा 0 मायनस 1, 1 मायनस 5, 1 मायनस इथे 1 मायनस काय पाहिजे 6 पाहिजे. 1 मायनस 6, 0 मायनस 6, त्यानंतर 1 मायनस 5, 2 मायनस 0 मायनस 6, 1 मायनस 5, 2 मायनस 4,
3 minus 3, 4 minus 2, 5 minus 1 आणि 6 minus 0. तिथे 0 minus 6 व्हायची. That is minus 6, minus 4, minus 2, 0, 2, 4 आणि 6. मग x टेक्स दी व्हॅल्यू, हा जो सेट आहे तर x कुठल्या व्हॅल्यू येणार? -6, -4, -2, 0, 2, 4 आणि 6. मग ते पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ x काय मिळाल्या? तर -6, -4, -2, 0, 2, 4 आणि 6. असं 2 मार्कला तुम्हाला एक्झाम्पल परीक्षेला विचारू शकता. आता पुढचं एक्झाम्पल. An urn contains 5 red and 2 black balls. 2 balls are drawn at random, full stop. Then X denotes the number of black balls. X denotes the number of black balls drawn. What are the possible values of X? आता एक अर्न आहे, त्यामध्ये 5 रेड आणि 2 ब्लॅक बॉल्स आहेत. त्यापैकी आपल्याला किती ड्रॉ करायचे? 2 बॉल्स आर ड्रॉन ॲट रॅन्डम. परंतु एक्स डिनोट्स द नंबर ऑफ ब्लॅक बॉल. एक्स काय डिनोट करतो? तर नंबर ऑफ ब्लॅक बॉल्स आर ड्रॉन. व्हॉट आर द पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स? Solution. An urn contains 5 red and 2 black balls. If 2 balls are drawn from the urn, it contains either 0 or 1 or 2 black balls. It contains either 0, 0 means 0, 0 means no black balls. दोन्ही पण कसे नसतील? ब्लॅक बॉल नसतील. सेकंड 1 मीन्स 1 ब्लॅक असेल, 1 काय असेल? रेड असेल. 2 ब्लॅक बॉल्स मीन्स दोन्ही पण काय असतील? ब्लॅक बॉल असतील. मग एक्स टेक्स दी व्हॅल्यूज. Therefore x is equal to the number of black balls drawn. Therefore x takes the possible values are 0, 1 आणि 2. मग x कुठल्या व्हॅल्यू घेणार? 0 घेईल, 1 घेईल आणि 2 घेईल. म्हणून x टेक्स दी व्हॅल्यू 0, 1, 2. त्यानंतर therefore x is equal to सेट मध्ये 0, 1, 2. पुढचा क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन. State which of the following are not probability distribution. State which of the following are not the probability mass function of a random variable. Give reason for your answer. पहिलं एक्झाम्पल. एक्सच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. P of x is equal to small x is equal to 0.4, 0.4, 0.2 दिलेले आहे. आता हे आपल्याला प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन आहे की नाही हे काय करायचंय? ओळखायचंय. मग तुम्हाला हे एक्झाम्पल पाहिल्या लगेच सांगता येईल की हे प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन आहे की नाही. मग काय कंडिशन आहे? तर ऑल पी आय जे आहेत, या पी आयच्या जी व्हॅल्यूज आहेत ह्या 1 आणि 1 पेक्षा लहान असल्या पाहिजेत आणि 0 किंवा 0 पेक्षा मोठी असली पाहिजे. मग ह्या 3 जे व्हॅल्यूज आहेत ह्या 0 पेक्षा मोठ्या आहेत, 1 पेक्षा कशा आहेत? लहान आहे. पहिली कंडिशन काय करते? हे सॅटिस्फाय करते. त्यानंतर हे जे पी आय आहे, या पी आयची जी सम आहे ही सम काय आली पाहिजे? 1 आली पाहिजे. जर 1 येत असेल तर दिलेलं प्रॉबॅबिलिटी मास फंक्शनच्या ज्या 2 कंडिशन आहेत ते फंक्शन काय करते? सॅटिस्फाय करते. मग 0.4, 0.4, 0.2 यांची जर ऍडिशन घेतली तर 1 येईल. मग पाहूया सोल्युशन. The probability mass function of random variable satisfy the following condition as: first condition, pi is less than equal to 1, greater than equal to 0. आणि सेकंड, समेशन पी आय इज इक्वल टू 1. मग हिअर फर्स्ट कंडिशन इज सॅटिस्फाय. पी आयचे जी व्हॅल्यूज आहेत
व्हॅल्यू लेस दॅन इक्वल टू 1 ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे. त्यानंतर सेकंड समेशन पी आय इज इक्वल टू आय व्हॅरीज फ्रॉम 0 टू 2 पर्यंत. म्हणून पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2, किंवा तुम्ही असे लिहू शकतात पी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 प्लस पी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 प्लस पी ऑफ एक्स इज इक्वल टू 2. शॉर्ट फॉर्ममध्ये असं लिहिलं तरी चालेल. पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2. पी ऑफ 0ची व्हॅल्यू दिली 0.4 प्लस 0.4 प्लस 0.2. यांची जर ॲडिशन घेतली तर ते येते 1. देअरफॉर हे जे फंक्शन आहे पी ऑफ एक्स इज इक्वल टू स्मॉल एक्स इज अ प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन ऑफ रँडम व्हेरिएबल कॅपिटल एक्स. हे दिलेलं जे फंक्शन आहे हे प्रॉबॅबिलिटी मास फंक्शनच्या ज्या दोन कंडिशन आहेत त्या दोन कंडिशन काय करते, सॅटिस्फाय करते. म्हणून दिलेलं फंक्शन हे काय आहे, प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन आहे. आता पुढचं सेकंड एक्झाम्पल बघूया. एक्सच्या व्हॅल्यू दिले 0 1 2 3 4 आणि पी ऑफ एक्स इक्वल टू स्मॉल एक्स व्हॅल्यू 0.1 0.5 0.2 0 मायनस 0.1 0.2. मग सुरुवातीला काय कळतं, याचं सोल्युशन बघा. मग आपल्याला माहिती आहे प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन ऑफ रँडम व्हेरिएबल सॅटिस्फाय द कंडिशन ॲज. ह्या दोन कंडिशन त्या काय करते, सॅटिस्फाय करते. मग पी आयची व्हॅल्यू जी आहे लेस दॅन इक्वल टू 1 ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि सेकंड आहे पी आय इज इक्वल टू समेशन पी आय इज इक्वल टू 1. आता पहिलीच कंडिशन बघितलं तर पी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 ही व्हॅल्यू आहे ती निगेटिव्ह आहे. मग ऑल व्हॅल्यू काय असले पाहिजेत, पॉझिटिव्ह असले पाहिजे. पहिलीच कंडिशन सॅटिस्फाय करते की ते मायनस 0.1 आहे. मग इथे पहा हिअर पी ऑफ कॅपिटल एक्स इक्वल टू 3 इज इक्वल टू पी ऑफ 3 इज इक्वल टू मायनस 0.1 आणि विच इज लेस दॅन 0. देअरफॉर पी आय इज लेस दॅन 0. पी आयची व्हॅल्यू काय आली, लेस दॅन 0 आली. मग देअरफॉर it is not satisfy the condition. Therefore, it is not satisfy the condition. Pi is less than 1 greater than equal to 0. Therefore, and hence P of capital X is cannot be probability mass function of random variable capital X. दिलेलं P of X चे फंक्शन आहे हे काय नाहीये, इज कॅनॉट बी प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन नाही. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल कॅपिटल वाय इज इक्वल टू स्मॉल वाय इज इक्वल टू मायनस 1 0 1 आणि करस्पॉन्डिंग व्हॅल्यू दिली 0.6 0.1 0.2. पी ऑफ कॅपिटल वाय इक्वल टू स्मॉल वाय. मग सोल्युशन लिहिताना आन्सर लिहायचं probability mass function of random variable satisfy the condition as. पहिली कंडिशन आहे पी आयची जी व्हॅल्यू आहे लेस दॅन इक्वल टू 1 ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि सेकंड कंडिशन आहे समेशन पी आय इज इक्वल टू 1. मग हिअर पी आय इज लेस दॅन इक्वल टू 1 ग्रेटर दॅन इक्वल टू 0. ऑल कंडिशन इज पॉझिटिव्ह, लेस दॅन इक्वल टू 1 आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे. पहिली कंडिशन काय झाली, सॅटिस्फाय झाली. अँड समेशन पी आय इज इक्वल टू पुट वाय इज इक्वल टू मायनस 1. मग पी ऑफ मायनस 1 प्लस पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 आणि पी ऑफ मायनस 1 ची व्हॅल्यू आहे 0.6 प्लस 0.1. पी ऑफ 0 ची व्हॅल्यू 0.1, पी ऑफ 1 ची व्हॅल्यू आहे 0.2. यांची ॲडिशन घेतली तर 0. काय आली, 9 आली आणि इज नॉट इक्वल टू मायनस इज नॉट इक्वल टू 1 विच इज अ कॉन्ट्रडिक्शन दॅट समेशन पी आय इज इक्वल टू 1. हे समेशन जे आहे याची जी सम आहे ते काय आली पाहिजे, 1 आली पाहिजे, परंतु विच इज अ कॉन्ट्रडिक्शन दॅट समेशन पी आय इज इक्वल टू 1 अँड हेन्स P of capital Y is not a probability mass function of random variable capital Y.
हे दिलेलं फंक्शन जे आहे प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन नाही. असे काही होमवर्कसाठी एक्झाम्पल आहेत, ते होमवर्कसाठी एक्झाम्पल तुम्ही सोडवा. 2 एक्झाम्पल आहेत, हे 2 एक्झाम्पल तुम्ही सोडू शकता आणि परीक्षेला हे 2 मार्कसाठी अशा टाईपचे एक्झाम्पल 2 मार्कसाठी परीक्षेला विचारू शकता. आता पुढचं एक्झाम्पल पाहू आपण. क्वेश्चन आहे, फाइंड द probability distribution of number 1 the number of head in 2 tosses of a coin आणि number of tails in the simultaneous tosses of 3 coins आणि नंबर 3 आहे number of heads in 4 tosses of a coin. मी पहिले 2 सॉल्व्ह करून देतो, थर्ड जे आहे तुम्ही सॉल्व्ह करा. पहा आता सोल्युशन काय लिहायचं, प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन लिहायचं आपल्याला, म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू आणि करस्पॉन्डिंग पी ऑफ एक्सच्या व्हॅल्यू ते टेबलमध्ये लिहायचे फक्त. आता काय नंबर 1, मग फॉर 2 coins are tossed, फॉर 2 coins are tossed किंवा फॉर 2 tosses of a coins असं म्हटलं तरी चालेल, किंवा 2 coins are tossed, then sample space is given by, then sample space is given by capital S is equal to सेट मध्ये पहिली पॉसिबिलिटी एच एच दोन्ही हेड असतील, सेकंड पॉसिबिलिटी असे आहे एच टी, त्यानंतर थर्ड पॉसिबिलिटी टी एच असेल आणि फोर्थ असे दोन्ही पण टी टी असतील. अशा 4 पॉसिबिलिटी आहे. मग एक्स काय आहे, एक्स बी नंबर ऑफ हेड्स. मग let x denotes the number of heads in 2 tosses of a coin. X denotes the number of heads in 2 tosses of a coin. When x takes the values, then x can take the values 0, 1, 2. 0 means no head. No head म्हणजे दोन्ही पण काय असतील, टेल असतील. त्यानंतर 1 मीन्स 1 हेड असणार आहे आणि 2 मीन्स 2 हेड असणार आहे. देअरफॉर पी ऑफ एक्स इज इक्वल टू 0. पी ऑफ एक्स इज इक्वल टू 0, दॅट इज पी ऑफ 0 इज इक्वल टू, मग प्रॉबॅबिलिटी ऑफ 0 म्हणजे 0 हेड येण्याची प्रॉबॅबिलिटी. असे किती नंबर ऑफ, किंवा तुम्हाला माहिती आहे प्रॉबॅबिलिटी म्हणजेच नंबर ऑफ एलिमेंट इन इव्हेंट डिवाइड बाय नंबर ऑफ एलिमेंट इन सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस मध्ये एलिमेंट आहेत 4. मग एक्स इक्वल टू 0 म्हणजे नो हेड. नो हेड असणारे कुठले, तर एकच एलिमेंट आहे टी टी, म्हणून 1/4. इव्हेंट मध्ये नंबर ऑफ एलिमेंट 1 आणि नंबर ऑफ एलिमेंट इन सॅम्पल स्पेस दॅट इज 4, 1/4. त्यानंतर सेकंड पुट x इज इक्वल टू 1. x इज इक्वल टू 1 दॅट इज पी ऑफ कॅपिटल x इज इक्वल टू 1 दॅट इज पी ऑफ 1. आणि असे 1 हेड असणारे तर 2 एलिमेंट आहे एच टी आणि टी एच, म्हणून 2/4 दॅट इज 1/2. पी ऑफ x इज इक्वल टू 2 दॅट इज पी ऑफ 2 आणि 2 म्हणजे 2 दोन्ही पण काय असते हेड असणार, असं एकच एलिमेंट आहे एच एच, म्हणून 1/4. देअरफॉर प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन किंवा द रिक्वायर्ड प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन इज कॅपिटल एक्स इक्वल टू स्मॉल एक्स, पी ऑफ कॅपिटल एक्स इक्वल टू स्मॉल एक्स. एक्स टेक्स दी व्हॅल्यू 0, 1, 2. कुठल्या व्हॅल्यू घेणार आहे 0, 1, 2. मग करस्पॉन्डिंग पी ऑफ 0 ची व्हॅल्यू आहे 1/4. एक्स इक्वल टू 1 असताना पी ऑफ 1 ची व्हॅल्यू 1/2 आणि एक्स इक्वल टू 2 असताना पी ऑफ 2 ची व्हॅल्यू आहे 1/4. असं लिहिणं म्हणजेच प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. आता सेकंड जे आहे, सेकंड पहा काय आहे, 3 कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियस, आणि एक्स काय आहे, द नंबर ऑफ टेल्स इन सायमल्टेनियस टॉसेस ऑफ 3 कॉइन्स.
Solution. When three coins are tossed simultaneously, then the sample space yes is. Then sample space yes is. Yes is equal to. आता हे 8 पॉसिबिलिटी ज्या आहेत, 8 पॉसिबिलिटी कसं लिहायचा? फर्स्ट कॉइन टॉस केला तर पॉसिबिलिटी असतील 8. मग फर्स्ट कसा लिहायचा? 4 टाइम्स एच लिहा, 4 टाइम्स टी लिहा. सेकंड कॉइन लिहिताना परत 4चा हाफ 2 करा, 2 टाइम्स टी, 2 टाइम्स एफ. आणि लास्ट थर्ड कॉइन लिहिताना टी एफ अशा तुम्हाला 8 पॉसिबिलिटी मिळून जाते. आपण मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये अशा जी पॉसिबिलिटी आहेत त्या आपण फाइंड केलेल्या आहेत. पहा त्यानुसार फाइंड करा, ते सोपं जाईल तुम्हाला. अशा 8 पॉसिबिलिटी तुम्हाला मिळतील. मग सॅम्पल स्पेस यस जो आहे त्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट आले 8. देन x denotes the number of tails. X be the number of tails. X denote the number of tails. Then x takes then x can takes the values 0, 1, 2, 3. 0 means no tail, त्यामध्ये कुठलाही टेल नसेल. 1 means 1 tail असणारे, 2 means 2 tail असणारे, आणि 3 means 3 all t असणारे. Therefore मग p of x is equal to 0. P of x is equal to 0, that is p of 0. मग नो टेल असणारे, नो टेल असणारे कुठले? तर 1 एलिमेंट आहे एच एच एच, म्हणून 1/8. मग p of x equal to 1, that is p of 1. आणि 1 टेल असणारे, 1 टेल असणारे किती आहेत? 1, 2, 3, 3 आहे, म्हणजे 3/8. नंबर ऑफ एलिमेंट इन इव्हेंट डिवाइड बाय नंबर ऑफ एलिमेंट सॅम्पल स्पेस 3/8. त्यानंतर p of x is equal to 2. 2 टेल असणारे किती आहेत? तर 3 आहेत, 1, 2, 3. म्हणून p of 2 is equal to 3/8. आणि x is equal to 3, that is p of x equal to 3, that is p of 3 is equal to all t असणारे एकच एलिमेंट आहे t, म्हणून 1/8. Therefore required probability distribution is x is equal to 0, x कुठल्या व्हॅल्यू घेणार? 0, 1, 2, 3. करस्पॉन्डिंग p of x is equal to small x. मग 0 ला व्हॅल्यू आली 1/8, 1 ला व्हॅल्यू आली 3/8, 2 ला व्हॅल्यू आली 3/8, आणि 3 ला व्हॅल्यू आली 1/8. या फॉर्म मध्ये लिहिणं म्हणजेच प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. लक्षात आलं? आता थर्ड जे आहे, थर्ड काय करा तुम्ही सॉल्व करा. नंबर ऑफ हेड्स इन 4 टॉसेस ऑफ ए कॉइन. आपल्याला हेडची संख्या फाइंड करायची. मग एक्स कुठल्या व्हॅल्यू घेणार? मग असं म्हणायचं, वेन 3 कॉइन्स आर टॉस, 4 कॉइन्स, इथे 4 आहे, 4 कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली, देन सॅम्पल स्पेस यस इज. तर नक्की एलिमेंट येतील तर 16 एलिमेंट येतील. ते 16 एलिमेंट लिहायची. मग x denote the number of heads. Then x can takes the values 0, 1, 2, 3 आणि 4. मग असे व्हॅल्यू फाइंड करा, त्या प्रत्येक व्हॅल्यूला त्याची प्रॉबॅबिलिटी फाइंड करा आणि या प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये ते लिहा. आता पुढचं एक्झाम्पल आहे, फाइंड द प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ द नंबर ऑफ सक्सेस in 2 tosses of a die, where success is defined as number greater than 4 appears on at least one die. Example, find the probability distribution of the numbers of success in 2 tosses of a die, where a success is defined as
the number greater than 4 appears on at least one die. Solution. When die is tossed twice, then sample space S has 6 into 6, that is 36 sample points. Therefore, n of S is equal to 36. Now, trial will be success if the number of trial will be success if the number on at least one die is 5 or 6. तो कसा असला पाहिजे? ग्रेटर दॅन 4 असला पाहिजे. ग्रेटर दॅन 4 म्हणजेच कुठला? 5 आणि 6. डायवर किती नंबर असतात? तर 6 नंबर असतात. परंतु 4 पेक्षा ग्रेटर नंबर आला पाहिजे किंवा 5 आणि 6. Therefore, X denotes the number of die on which 5 or 6 appears. X denotes the number of die on which 5 or 6 appears. Therefore, X can take the value 0, 1, 2. Then X can take the value 0, 1 आणि 2. 0 म्हणजेच या दोन्हीपैकी कुठलाही नंबर नसेल. 5 नसेल आणि 6 नसेल. 1 म्हणजेच 5 असेल तर 6 नसेल आणि 6 असेल तर 5 असेल. म्हणजे कुठला तरी एक असला पाहिजे. आणि 2 म्हणजेच दोन्ही नंबर असतील. त्या दोन्ही डायवर काय असतील? दोन्ही नंबर असतील. 5 काय असतील? 6 असतील. सोल्युशन. When x is equal to 0, x equal to 0, that is 5 or 6 does not appear on any of the dies. त्या दोन्ही डायवरती हे दोन्ही नंबर नसतील. Therefore, then x is equal to 1, 1, 1, 2. हे 5 आणि 6 नसतील. म्हणजे 1, 1, 1, 2, 1, 3, 1, 4, 2, 1, 2, 2, 2, 3, 2, 4, 3, 1, 3, 2, 3, 3, 3, 4, 4, 1, 4, 2, 4, 3, 4, 4 हे एलिमेंट असतील. Then the number of element in X is equal to 16. And therefore, probability of X is equal to 0. That is n of X divided by n of yes 16 upon 36. That is 4 upon 9. त्यानंतर when X is equal to 0. When X equal to 0 ला फाइंड केलं. आता when X equal to 1. That is 5 or 6 appears on exactly one of the dies. त्या दोन्ही डायवरती त्या दोन्हीपैकी एक कुठला तरी नंबर असेल. डाय दे X is equal to सेट मध्ये 1, 5 फर्स्ट वर 1 असेल, सेकंड वर 5 असेल. त्यानंतर 1, 6, 2, 5, 2, 6, 3, 5, 3, 6, 4, 5. त्यानंतर 4, 6, 5, 1, 5, 2, 5, 3, 5, 4, 6, 1, 6, 2, 6, 3, 6, 4. 6, 5 येईल का? नाही येणार. 6, 6, 1 येणार नाही. त्या दोन डायवरती एक काय असला पाहिजे? 5 असला पाहिजे किंवा 6 असला पाहिजे. हे आले x इक्वल टू. Therefore, n of x is equal to याच्यामध्ये किती एलिमेंट आले? तर 16 आले. मग probability of capital X equal to 1 is equal to n of x divided n of s. That is 16 upon 36. Again 4 upon 9. त्यानंतर when x is equal to 2, that is 5 or 6 appears on both of the dies. दोन्ही डायवरती एक तर 5, 5 असेल किंवा 6, 6 असेल.
किंवा दोन्ही असतील. मग पहा, therefore x is equal to 5 5 5 6 6 5 6 6. Therefore n of x is equal to 4. किती एलिमेंट आले तर 4 आले. मग probability of x is equal to 2 is equal to n of x divided n of s, that is 4 upon 36 is equal to 1 upon 9. Therefore required probability distribution is x is equal to small x and p of x equal to small x. X takes the value 0 1 2. मग 0 असताना 4 upon 9, 1 असताना 4 upon 9, 2 असताना 1 upon 9. आता ही प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन किंवा प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे की नाही कसं ओळखायचं? प्रत्येक पी आय ची जी व्हॅल्यू आहे 1 पेक्षा लहान असणारे, 0 पेक्षा मोठी असणारे. आणि यांची जर सम घेतली आपण, ही सम येणार आहे 1. यांची सम काय येणार आहे 1. म्हणजे प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हटलं की ऑटोमॅटिकली लक्षात आलं पाहिजे की त्या प्रॉबिलिटी मास फंक्शनच्या ज्या दोन कंडिशन आहेत त्या काय करते, हे सॅटिस्फाय करते. म्हणजे पी आयचे जी व्हॅल्यू आहे लेस दॅन इक्वल टू 1 ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे आणि समेशन जे त्यांची जी सम आहे ती सम काय येते 1 येते. तर अशा टाईपचे काही एक्झाम्पल आपण पाहिले. आता पुढे पण अजून एक्झाम्पल आहेत, त्या एक्झाम्पल आपण पुढच्या तासाला पाहू. आत्ता थांबू. थँक्यू.